नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आदरणीय भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दलित महासंघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं. दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाच्या अस्मितेवरील हा हल्ला असल्याचं संघटनेने म्हटलं आहे. संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्रजी सकटे यांच्या आदेशानुसार आणि प्रदेश अध्यक्ष डॉक्टर काशीनाथ सुलाखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन पार पडलं. न्यायमूर्ती गवई यांच्या दिशेने राकेश किशोर या 72 वर्षीय वकिलानं बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरोपी वकील उच्च शिक्षित असून त्याने सनातन धर्माचा अपमान होतोय या भावनेतून हे कृत्य केल्याचं समोर आलंय. काही मूठभर लोकांसाठी सनातन धर्म वंदनीय असेल, परंतु बहुसंख्य जनतेसाठी संविधान हेच सर्वश्रेष्ठ आणि वंदनीय आहे. या कृत्यामुळे संविधानाचा आणि न्यायमूर्तींचा अपमान झाला असून ही घटना देशातील तमाम दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे. त्यामुळे या सनातन धर्मीय मानसिक रुग्णांवर कठोर कारवाई व्हावी असं मत प्रदेशाध्यक्ष डॉक्टर काशीनाथ सुलाखे पाटील आणि जिल्हाध्यक्ष संजय चांदणे यांनी स्पष्ट केलं. या निषेध आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष कडूबाबा लोंढे, ज्येष्ठ नेते नामदेवराव चांदणे, चंद्रकांत सकट, अरुणाताई कांबळे, मंदाकिनी मेंगाळ, रफिक शेख, बंडू पाडळे, बबलू खोसकर, सीताराम सकळ, भगवान जगताप, मधुकर उकिरडे, दत्तात्रय बडे, बबनराव केरडे, दिलीपराव सोळसे, बबन उकिरडे, अरुण उमाप, गोरक्षनाथ उमाप, संपत गुंड, सतीश साळवे, कालिदास भोसले, अलका भोसले, अर्चना चव्हाण यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावर ज्या वकिलाने ज्या प्रवृत्तीने हल्ला केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आज दलित महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर जाहीर निषेध करण्यासाठी आंदोलनं केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हे धरणे आंदोलन आपण या ठिकाणी करत आहोत. लोकशाहीच्या या सर्वोच्च स्तंभ न्यायव्यवस्था आहे. या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी भूषण गवई सारखे निष्पक्ष, निष्कलंक, चांगला माणूस, संविधानाचा अभ्यास असणारा माणूस बसल्यानंतर इथल्या मनुवादी व्यवस्थेच्या नीच आणि हरामखोर वृत्तीच्या लोकांची जळफळाट झाला आणि खजुराहो येथील त्या मंदिराच्या विष्णूच्या मूर्तीच्या मंदिराच्या एक याचिका दाखल केली. त्याच्यावर सुनावणी होत असताना गवई साहेब जे बोलले की हा प्रश्न आम्ही न्यायालयाचा नसून त्या देवस्थानाचा जर असेल, तुमची एवढी श्रद्धा आहे तर तुम्ही देवाला विनंती केली पाहिजे किंवा देवाला सांगितलं पाहिजे मूर्ती वाढवण्याच्या संदर्भामध्ये. याचा राग येऊन किंवा हे फक्त निमित्त अशा प्रकारच्या या वृत्तींनी त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. हा न्यायालयाच्या, भारतीय संविधानाच्या संपूर्ण विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे. अशा वृत्तींची या काळामध्ये फार भरभराट झाली. पावसाळ्यात जसं काँग्रेस गवत उगवतं तसं या अलीकडच्या काळामध्ये अशा वृत्तींमध्ये भरपूर वाढ झालेली आहे. याचा बंदोबस्त व्हावा, याचा नायनाट करण्याच्या दृष्टीने दलित महासंघाच्या वतीने हे छोटंसं पाऊल या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण मानवजातीला काळिमा फासेल अशा प्रकारचा हा घटना आहे की त्या वकिलाचा त्या सुनावणीच्या वेळेस कुठलाही काही संबंध नसताना तो तिथं येतो काय, हातातले कागद काय भिरकवतो, बूट काढून फेकतो, तरीही गवई साहेबांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती सुनावणी कुठेही न थांबवता कंटिन्यू ठेवलेली आहे. असा एवढ्या चांगल्या माणसावर जर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर हा संपूर्ण न्यायव्यवस्थेवर हल्ला आहे, लोकशाहीवर हल्ला आहे. याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. मी भगवान जगताप आज काशीनाथ सुलाखे साहेबांच्या नेतृत्वाखाली दलित महासंघाच्या वतीने डॉक्टर B.R. गवई यांच्यावर जो हल्ला झाला या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. हा हल्ला अतिशय दुर्दैवी आणि लोकशाहीला असा घातक असा हा हल्ला आहे.
या देशात अंधश्रद्धा आणि मनुवादी व्यवस्था फोफावत चालल्याचं आपल्याला या प्रकरणातून निदर्शनास येत आहे. भारतीय राज्यघटनेने घालून दिलेली वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून या देशाला पुढे घेऊन जाण्याच्या पेक्षा या देशाला दैववादाच्या बरख्यात अडकवण्याचा प्रयत्न काही व्यवस्थेकडून केला जातोय. ही व्यवस्था हाणून पाडून या देशाला विज्ञाननिष्ठ करण्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही प्रयत्न करतो आणि नक्कीच न्यायव्यवस्था अशा वृत्तीला गाडून विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीसाठी प्रयत्न करील अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आज दलित महासंघाच्या वतीने अहिलानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारत देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावर ज्या मनोवादी आणि सनातनी विचाराच्या व्यक्तीने बूट मारून हल्ला केला त्या संदर्भात आम्ही आज दलित महासंघाच्या वतीने त्या घटनेचा निषेध करत आहोत आणि त्या आरोपी गौतम किशोर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही आज दलित महासंघाच्या वतीने करत आहोत. अहिल्यानगर इथे आम्ही दलित महासंघाच्या वतीने आमचे अध्यक्ष सुलाखे पाटील चांदणे सर यांनी सांगितलं की आपल्याला इथं गवई सर साहेब त्यांच्यावर अन्याय झालाय, त्याच्यासाठी आपल्याला आंदोलन करायचे. त्या आंदोलनासाठी आम्ही इथं हजर राहिलोय. त्यांना जो अशा प्रकारे म्हणजे न्यायाधीशांना जर बूट फेकून मारत असतील तर न्याय करायचा कुणी, म्हणून त्या ज्यांनी बूट फेकून मारलेला आहे न्यायाधीशांना त्या निजवृत्तीच्या माणसांना शासनाने चांगली सजा दिली पाहिजे. आज या ठिकाणी दलित महासंघ यांच्या माननीय डॉक्टर काशीनाथजी सुलके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. गवई न्यायाधीश यांच्यावर जो बूट मारून जो हल्ला करण्यात आला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी इथं आलेलो आहोत, निषेध करत आहोत. परंतु आमचं असं म्हणणं आहे की न्यायाधीश गवई हे सर्वांसाठी चांगले न्याय देणारे न्यायाधीश आहे, परंतु हे मनोवादी जी वकील आहेत यांनी जो वाईट प्रकार केलेला आहे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असं आमचं म्हणणं आहे. आणि दलित महासंघाच्या वतीने इथून पुढं अशाच प्रकारे आम्ही आंदोलन जोपर्यंत वकिलावर कारवाई होत नाही तोपर्यंत राज्यभर अशाच प्रकारचं आंदोलन करण्यात येईल. जय भीम, जय लवजी. मी कडूबाबा लोंढे, दलित महासंघाचा जिल्हा कार्याध्यक्ष. आज आम्ही दलित महासंघाच्या वतीने डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांच्या आदेशानुसार आणि डॉक्टर काशीनाथ सुलाके यांच्या नेतृत्वाखाली दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जो सरन्यायाधीश, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर जो अन्याय झाला आहे, ज्याचा अन्याय होतो आहे, जो झालेला अन्याय आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहोत. शासनाने याची दखल घ्यावी आणि योग्य निर्णय घेऊन त्याच्यावर व्यवस्थित कारवाई करावी हीच आमची विनंती आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.